हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. खरं तर भारतीय माणूस हा उत्सवप्रिय माणूस म्हणून ओळखला जातो आणि आपल्या देशामध्ये सण उत्सवांची प्रचंड प्रमाणामध्ये रेलचेल आहे. म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक धर्माचे अनेक सण होत असतात आणि भारतीय माणूस उत्सवप्रिय असल्यामुळे त्या प्रत्येक सणामध्ये तो अगदी आनंदानं उत्साहानं सहभागी होत असतो. खरं तर प्रत्येक सणामागं एक शास्त्रीय दृष्टिकोन पण आहे, त्याला एक शास्त्रीय आधार पण आहे. काळाच्या ओघामध्ये आपण त्याचा शास्त्रीय आधार विसरतोय का अशी भीती निर्माण झाली आहे. अध्यात्म, धार्मिक दृष्टी यामध्ये सण उत्सव साजरे व्हावेतच, पण त्याचबरोबर त्या सण उत्सवामागे जी काही एक वैज्ञानिक बैठक आहे ती जर आपण समजून घेतली तर मला वाटतं कोणताही सण किंवा उत्सव साजरा करताना अधिक आनंद मिळेल आणि खऱ्या अर्थानं आत्मिक समाधान सुद्धा मिळेल. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथं कन्यागत महापर्वकाल सोहळा होणार आहे. पुढच्या महिन्यापासून हा सुमारे 13 महिन्यांसाठीचा कन्यागत महापर्वकाल होणार आहे. आपल्याला नाशिकचा कुंभमेळा माहिती आहे, अलाहाबादचा माहिती आहे, पण कोल्हापुरामध्ये अशा पद्धतीनं हा कन्यागत महापर्वकाल सोहळा म्हणजे नेमकं काय आहे याच्याबद्दल मला जाणून घ्यायचंय. एकीकडे प्रशासकीय पातळीवरती या कन्यागत महापर्वकालाची तयारी सुरू झालेली आहे, दुसरीकडे याचं धार्मिक आध्यात्मिक महत्व काय आहे याच्याबद्दलही आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत इचलकरंजीच्या प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे मॅडम, त्याचबरोबर पर्यावरणवादी आणि पाण्याचं महत्व नेमकं काय आहे, नद्यांचं महत्व नेमकं काय आहे हे वारंवार आपल्याला सांगणारे उदय गायकवाड. आणि या कन्यागत महापर्वकालाच्या निमित्तानं माझी एका अवलिया माणसाची भेट झाली, ते म्हणजे क्षितिज पाटुकले. त्यांना आज मी मुद्दाम आमच्या स्टुडिओत बोलवलेला आहे. त्यांचा प्रचंड गाढा अभ्यास आहे. या सगळ्या आपल्या वेगवेगळ्या सण उत्सवांच्या मागे जी काही धार्मिक आध्यात्मिक बैठक आहे आणि त्याचबरोबर सुरुवातीला म्हटलं त्या पद्धतीने त्याचा एक शास्त्रीय जो काही त्याचा एक पाया आहे, या अनुषंगानं आज पाटुकले सर आपल्याशी बोलणार आहे. सर, मी सुरुवातीला तुम्हाला विचारणार आहे की मुळात कन्यागत महापर्वकाल म्हणजे काय? अत्यंत सोप्या शब्दात सांगायचं तर कन्यागत महापर्वकाल हा संपूर्ण देशामध्ये नदीशी संबंधित साजरा केला जाणारा एक अद्भुत रम्य असा उत्सव आहे. बर. याचा संबंध हा ज्योतिषशास्त्राशी आहे. बर. ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याला गुरु हा ग्रह माहित आहे. कुठलंही कार्य करत असताना गुरुबल आहे की नाही, विशेषतः लग्न किंवा मंगल कार्य करताना गुरुग्रह आहे की नाही असं पाहिलं जातं. तर गुरुशी संबंधित अशा प्रकारची ही महापर्वकाल अशी संकल्पना आहे. गुरु जेव्हा कुंभ राशीमध्ये जातो त्याला कुंभमेळा साजरा होतो. बर. गुरु जेव्हा सिंह राशीमध्ये जातो त्यावेळेला सिंहस्थ महापर्वकाल साजरा केला जातो. ओके. अगदी तसंच गुरु जेव्हा कन्या राशीमध्ये येतो त्यावेळेला कन्यागत महापर्वकाल असा सोहळा साजरा केला जातो. पण मग हे प्रत्येक राशीनुसार जसा हा महापर्वकाल होतो तेव्हा ती ठिकाण पण बदलतात का? अगदी बरोबर. अतिशय सुंदर प्रश्न आहे. गुरु हा ग्रह प्रत्येक राशीमध्ये साधारण 1 वर्ष काल इतका असतो. ज्योतिषाच्या भाषेमध्ये त्याला गुरुतिरास 1 वर्ष भोगतो असं म्हणतात. बर. त्यानुसार तो ज्या 12 राशींमध्ये फिरतो त्या 12 राशींमध्ये दरवर्षी देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे महापर्वकाल साजरे केले जातात. अच्छा. त्यांना कुंभमेळा म्हणतात, त्यांना पुष्कर स्नान म्हणतात, त्यांना सिंहस्थ म्हणतात किंवा त्यांना कन्यागत महापर्वकाल म्हणतात. बर. संपूर्ण देशभरात दरवर्षी असे साधारण 250 महापर्वकाल नद्यांशी संबंधित उत्सव या रूपामध्ये साजरे केले जातात. क्या बात आहे. मला असं वाटतं की एक प्रकारे आपल्या भारतीय संस्कृतीनं नद्यांचं महत्व समजून घेण्यासाठीच हा महापर्वकाल सुरू केला असावा. अगदी बरोबर. पण आता जो कन्यागत महापर्वकाल सुरू होणार आहे हा कधी सुरू होतोय आणि तो किती महिन्यांचा आहे? 12 महिन्यांसाठी असणार आहे का? हो. यावेळेला काही विशेष कारणामुळं हा महापर्वकाल 12 ऑगस्ट 2016 ते 12 सप्टेंबर 2017 असा 13 महिन्याचा असणार आहे. बर. कन्यागत या सोप्या शब्दाची सोपी व्याख्या अशी आहे, कन्या अधिक गत म्हणजे कन्येत गेलेला, म्हणून त्याला कन्यागत असं म्हटलं जातं. हा 13 महिन्याचा उत्सव यावेळेला कृष्णा नदीच्या किनारी तिच्या
प्रारंभापासून तिचा उगम महाबळेश्वरला ज्या ठिकाणी होतो तिथपासून कृष्णा नदी जी बंगालच्या उपसागराला गंगासागराला मिळते तिथपर्यंत सर्व ठिकाणी हा साजरा केला जाणार आहे. पण मग ज्या वेगवेगळ्या ठिकाणी हे महापर्वकाल होता ते प्रत्येक ठिकाणची तिथली नदी पण वेगळी असते. नदी वेगवेगळी पण म्हणजे पुन्हा म्हणलं असं की कुठलीही नदी असू दे पण ती आपली खऱ्या अर्थानं जीवनदायिनी आहे ही भावना यातनं बळकट करण्यासाठी मला वाटतं असं असावं. उद्या मला तुम्हाला विचारायचं आहे की आपण सातत्यानं जलप्रदूषण या विषयावरती बोलत असतो. आता एकीकडं गेल्या आठवड्यामध्ये जी काही आषाढी एकादशी झाली त्यावेळेला त्या चंद्रभागेमध्ये जे काही लोक स्नान करत होते त्यांच्यामध्ये ती एक धार्मिक भावना आहे, पुण्याईची भावना असते. पण त्या चंद्रभागेची परिस्थिती बघितल्यानंतर प्रत्यक्षामध्ये त्यात स्नान कसं करतात असा काही वेळा प्रश्न पडतो. या निमित्तानं मला असं विचारायचंय की आपण अनेक धार्मिक अधिष्ठानानं किंवा त्याच्यामध्ये आध्यात्मिक भावनेनं लोक येत असतात, स्नान करतात, पण या नद्यांचं आरोग्य जपण्यासाठी आपण या अशा सण उत्सवांकडे पाहू शकतो का आणि त्यासाठी काय नेमकं करता येईल आपल्याला? निश्चितपणे पाहू शकतो. म्हणजे आता पाटुकले सरांनी सांगितलं की 250 दिवस, वर्षातले 250 दिवस नद्यांची एक वेगवेगळ्या ठिकाणी नातं धार्मिक कारणांनी जोडलं गेलंय. खरं तर दैनंदिन कारणांनी सुद्धा ते जोडलं गेलेलंच आहेच. आपल्या सगळ्या नागरी संस्कृतीचा विकास हा नदीच्या काठावरती झालेला आहे. फक्त एकच अभाव आहे की नदीची नातं आहे, नदीशी एक व्यवहार आहे, नदीशी एक धार्मिक नातं जोडलेलं आहे, पण तिच्याशी वागायचं कसं हे मात्र सोयीस्कररित्या विसरलोय किंवा संस्कारामध्ये कुठंतरी ते कमी पडलंय असं म्हणायला लागेल. जसं आपण ज्याला कंटेम्पररी म्हणू किंवा समकालीन विचार करताना असं कन्यागत पर्व ज्यावेळेला येतं त्यावेळेला रूढी परंपरा मानताना सुद्धा नव्या रूढी सुद्धा ऍक्सेप्ट करायची तयारी आपण ठेवली पाहिजे. ही नदी घाण कशी होणार नाही. एक्झॅक्टली. नदीचं म्हणजे कसं आहे, कन्यागत महापर्वकालाच्या निमित्तानं त्या नदीमध्ये येऊन स्नान करायचं आणि पुण्य मिळवायचं ही जशी भावना आहे तसं उरलेले जे काही 11 वर्ष असतील त्या 11 वर्षामध्ये त्या नदीची देखभाल, दुरुस्ती, स्वच्छता कशी राहील याच्यासाठी सुद्धा काही आता सण करायला पाहिजे आणि तसे असणार आहेत. आपण ते विसरलेलो आहे. किंबहुना दोन गोष्टी आहेत की म्हणजे मी थोडंसं मुद्दाम स्पष्ट करतो की लोकांच्या डोक्यातल्या ह्या काही कल्पना आहेत. काही वर्षापूर्वी, अगदी 50-60 वर्षापूर्वी डिटर्जंट्स अवेलेबल नव्हते. म्हणजे रिठा किंवा जे नैसर्गिक साधनं वापरून आपण कपडे, शिकेकाई, रिठा हे वापरून आपण स्नान करत होतो जे नॅचरल आहेत आणि निसर्गामधनं पाण्यात गेले तर फार मोठे इफेक्ट नव्हते. आज आम्ही जे काही वापरतो ते सगळं रासायनिक पदार्थांशी जोडलेलं आहे. नंबर एक. दुसरी गोष्ट, वेळेचा अभाव आणि सुविधांचा अभाव. ह्याच्यामध्ये मला टॉयलेट बाथरूमला जायचं आहे, मी आधी ब्रश करणार आहे, टॉयलेट बाथरूमचं आवडणार आहे आणि नदीमध्ये फक्त जी काही रूढी आहे म्हणून एक डुबकी मारणार आणि बाहेर येणार आहे. हा इतकाच मर्यादित व्यवहार खरं तर अपेक्षित असावा. म्हणजे मला वाटते पाटुकले सर आता उदय म्हणजे त्या पद्धतीनं किंवा तुम्हाला माहिती आहे की पूर्वीच्या काळात ज्या वेळेला अशा पद्धतीचे महापर्वकालाची संकल्पना आली असेल, त्याला काही शास्त्रीय किंवा आध्यात्मिक, वैदिक काही त्याला असेल परंपरा, परंतु त्यावेळीची लोकसंख्या आणि आत्ताची लोकसंख्या दिवसेंदिवस नदी संकुचित होत चाललेली आहे. नद्यांमध्ये गाळ वाढत चाललेला आहे, नद्यांचं प्रदूषण वाढत चाललेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये हे थोडंसं विचित्र, आणखीन अन्याय वाटत नाही का नदीवरतीच? खरं तर हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. याच्याकडे आपण जर नीट पाहिलं तर असं आपल्या लक्षात येईल की साधारण 100-1 वर्षापूर्वी लोकसंख्या अत्यंत मर्यादित होती. त्यामुळं खरं तर कन्यागत महापर्वकाल किंवा अशा महापर्वकालांची मूळ कल्पना अशी आहे की एक 100, 150, 500 वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती की माणसं गंगा नदीपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं. त्या काळामध्ये तेवढी वाहतुकीची साधनं नव्हती किंवा अशा प्रकारचा विकास झालेला नव्हता. त्यामुळे पूर्वीच्या काळी एक अशी परंपरा होती की काशीला जाणं म्हणजे तो मनुष्य कदाचित आता परत आपल्याला भेटणारच नाही, त्यामुळे तो सगळ्यांचे निरोप घेऊन जात होता. आता प्रत्येक व्यक्तीला काशीला जाणं हे शक्य नव्हतं म्हणून ती गंगा नदी तुमच्या जवळ कुठेतरी येऊन तुम्हाला भेटते अशा प्रकारची एक संकल्पना राबवली गेली. त्या संकल्पनेमुळेच ज्यावेळेला कन्यागतामध्ये गंगा नदी कृष्णा नदीमध्ये येते किंवा सिंहस्थामध्ये गंगा नदी ही गोदावरी नदीमध्ये येते, त्यावेळेला आजूबाजूच्या अत्यंत गरीब शेतकरी असू दे किंवा ग्रामीण भागातले लोक असू दे की ज्यांना सहज शक्य नाहीये वाराणसीला जाणं, त्यांना त्या गंगेचंच पुण्य इथं मिळावं अशा प्रकारची ही अध्यात्म, धार्मिकता, समाज स्वास्थ्य आणि भावनिक सांस्कृतिक जाणीवांचं एक बेमानो मिश्रण म्हणजे महापर्वकाल आहे.
आज असं झालंय की आज अशी परिस्थिती की मी आज सकाळी निघून संध्याकाळपर्यंत वाराणसीला जाऊन परत येऊ शकतो, परंतु त्या काळात हे असं शक्य नव्हतं. म्हणून अशा प्रकारच्या संकल्पना राबवल्या गेल्या होत्या. त्यातून समाज, माणसं ही भावनिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या एकत्र जोडण्याची एक व्यवस्था होती. तुम्ही तुमचं जे पुस्तक लिहिलं याबद्दलचं, हे पुस्तक माझ्याकडे इथे आहे. या पुस्तकात तुम्ही असा उल्लेख केलेला आहे की कन्यागत महापर्व कालामध्ये कृष्णा नदीच्या उगमापाशी जी काही कुंड आहे, ती कुंड 11 वर्षानंतर महापर्व कालामध्येच भरतात. हे खरं आहे आणि त्याच्या मागे काही वैज्ञानिक आधार आहे त्याला? अगदी. म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, मला माझ्या या देशातल्या प्राचीन धोरणींचा, प्राचीन ऋषीमुनींचा इतका अभिमान आपल्या सगळ्यांना खरं तर वाटावा, असं एक विलक्षण गोष्ट आणि एक विलक्षण चमत्कार याच्यामध्ये आहे. तो असा, मी सुद्धा स्वतः इंजिनियर आहे, मी स्वतः वैज्ञानिक दृष्टीनं आजच्या जगामध्ये पाहतोय. महाबळेश्वर या ठिकाणी एक अशी गमतीदार गोष्ट आहे की त्या ठिकाणी 7 नद्यांचा उगम होतो. त्या 7 नद्या आहेत कृष्णा, वेण्णा, सावित्री, गायत्री, सरस्वती आणि कोयना. आणि 7वी नदी आहे ही गंगा भागीरथी. बर. आता त्या 7 कुंडांची गंमत अशी आहे की यातली जी 4 कुंड आहेत त्याच्यातून नेहमी पाणी येत असतं. कृष्णा, कोयना, वेण्णा आणि सावित्री. सावित्री चिपळूण जवळ समुद्राला मिळते आणि ह्या नद्यांचा पुढे एकमेकांची संगम होतो. यातली जी गायत्री आहे ती 60 वर्षांना एकदाच दिसते. 60 वर्षांनंतर एकदा. सरस्वती 60 वर्षातून एकदा दिसते आणि गायत्री ही दिसतच नाही, ती गुप्त रूपाने. बर. आणि एक जे 7वं कुंड आहे त्या कुंडाची गंमत अशी आहे की 11 वर्ष त्या कुंडातून एकही थेंब पाणी येत नाही. बर. आणि अचानक तो गुरुग्रह कन्या राशीत गेला, अशी जी अवकाशात घडणारी ही घटना आहे ती घटना घडते आणि अचानक त्या कुंडातून पाणी यायला सुरुवात येते. आणि ते पाणी वर्षभर सतत सुरू राहतं. ज्या क्षणी तो गुरु पुन्हा कन्या राशीतून तुळ राशीत जातो त्याला ते पाणी बंद होतं. अशा प्रकारचा एक भौगोलिक चमत्कार तिथं घडतो. त्या चमत्काराला आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक, भावनिक गोष्टी जोडून ही कन्यागत महापर्वकालाची संकल्पना साकार झाली. अत्यंत विज्ञानवादी असून सुद्धा मला अजूनही राजापूरच्या गंगेचं कोडं सुटलेलं नाही. मी राजापूरच्या गंगेच्या बद्दलचं कोडं आपल्याकडच्या अनेक भूगर्भशास्त्रातल्या लोकांनी, कोल्हापूरच्या डॉक्टर अनिला जगदाळे आणि डॉक्टर प्रभू सरांनी त्याच्यावरती खूप व्यवस्थित मांडणी केलेली आहे. ज्या वेळेला त्यातल्या काही जो जिओग्राफिकल एरिया ज्या वेळेला भरतो त्यावेळेला विशिष्ट ह्याच्यावरती आला की तो ओव्हरफ्लो होतो. कदाचित पटोले सर म्हणतात तसं या कुंडांच्या बद्दलचा अभ्यास झालेला नाही, पण केला तर तो आपल्याला होऊ शकेल. कारण आता विज्ञानाचा अर्थच आहे किंवा डेफिनेशन अशी आहे की जे माहित नाही त्याचा शोध घेतला. मी फक्त एवढ्यासाठी मध्ये आलो की एक गोष्ट लक्षात घेऊया की पश्चिम घाटामधून या सगळ्या ज्या नद्या उगम पावतात, ज्या 7 नद्या महाबळेश्वरमधून, तशा अगदी आपल्या महाराष्ट्राच्या 600 किलोमीटरच्या सह्याद्री घाटामधून जवळपास 40 नद्या मोठ्या उगम पावतात आणि तिकडे जाणाऱ्या 30-35 अशा 70-75 नद्यांचा आहे. ह्या सगळ्या नद्या ह्या 100 वर्षापूर्वीचा जर हिशोब केला आपण तर या 12 महिने वाहणाऱ्या नद्या नव्हत्या. या फक्त पावसाळ्यात वाहणाऱ्या नद्या होत्या, किंबहुना जास्तीत जास्त त्या 6 महिने वाहणाऱ्या होत्या तिथल्या झऱ्यांसह. त्यामुळे ह्या पेरिनियल रिव्हर्स किंवा 12 महिने वाहणाऱ्या नद्या नव्हत्या. जेव्हा धरणं झाली आहेत तेव्हा यांना 12 महिने पाणी आले. हा एक मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. आज त्याच्यावरती जो व्यवहार आहे म्हणजे नदीच्या जलव्यवस्थापनाचा जो व्यवहार आहे तोही तितकाच महत्वाचा आहे. म्हणजे शेतीसाठी पाणी, उद्योगासाठी पाणी आणि नागरिकांसाठी किंवा डोमेस्टिक यूजसाठी पाणी, त्याच्यावरती असलेला ताण म्हणजे वापराचा ताण आणि वापरून झाल्यानंतर परत येणारा ताण, ह्या दुहेरी टू वे वाईस वर्षा त्याच्याकडे बघायला पाहिजे. आणि हे सगळं बघून नदी समजून घ्यायला पाहिजे. भौगोलिक की महापर्व काळाच्या निमित्तानं आपण नदीचं आरोग्य आणि नदी कशी अबाधित राहील एवढा जरी विचार केला तरी खूप काही झालं. याचं मूळ कारण जसं एक लोकसंख्येत आहे तसंच आपलं संपूर्ण जीवन पद्धती विशेषतः गेल्या 30-40 वर्षात ही अर्थप्रधान झाली. प्रत्येक गोष्ट मी पैशाच्या याच्यामध्ये रुमतोय. आज नदीचं आरोग्य जे खराब झालंय त्याचं कारण नदीपासून मला फक्त आर्थिक लाभ हवा, मग तो वाळू काढण्यासाठीचा असू दे किंवा कुठल्याही प्रकारचा असू दे, किंवा माझ्या कारखान्यातनं बाहेर पडलेलं सांडपाणी सोडता, एवढाच विचार प्रभावी ठरल्यामुळं आता आपण आरोग्याच्या कल्पनेकडे आलोय. जसं गंगा नदी ही 100% पवित्र आहे, तिच्याबद्दल अनेक प्रकारची संशोधनं झालेली आहेत. गंगेच्या पाण्यामध्ये ज्या पद्धतीनं परदेशातल्या लोकांनी सुद्धा संशोधन
संशोधन केलेत की त्या पाण्यामध्ये असं काहीतरी आहे की ज्याच्यामध्ये अगदी वर्ष 2-2 वर्षांना सुद्धा त्या पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचे किटाणू जीवाणू राहत नाहीत. मी म्हणजे आजच्या आधुनिक माणसानं केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आणि या अर्थप्रधान विकसित संकल्पनांसाठी या सगळ्यांचा नाश चालवलाय. त्यामध्ये सर्वसामान्य लिटरसीची जी व्याख्या आहे, सर आज आर्थिक विषयातलं मी तज्ञ आहे, आपल्याला आर्थिक विषयात सुद्धा सामान्य माणसाला फायनान्शियल लिटरसीच नाहीये. त्याचप्रमाणे त्याला नद्यांविषयीची जाणीव जागृती ही अजिबात नाहीये. त्यामुळे ह्या सगळे अनर्थ आलेले आहेत. पुन्हा एकदा मी बोलतो कन्यागत महापर्वकालाकडे. कन्यागत महापर्वकालाच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लाखो भाविक पर्यटक येतील अशी आता एकूण परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवरती प्रशासनानं काय तयारी केली आहे आपण समजून घेऊया. मॅडम, तुम्ही आज इथे आलेला आहात. मला मुळात हेच जाणून घ्यायचं की खरं तर हा कन्यागत महापर्वकाल हा आपल्या सांस्कृतिक धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनं एक आपल्याला संधी आहे. तर अशा वेळेला शिरोळ तालुक्यामध्ये विशेषतः खिद्रापूर, त्यानंतर गणेशवाडी, त्यानंतर नृसिंहवाडी, औदुंबर या सगळ्या टप्प्यामध्ये आपण कोणकोणत्या सेवा सुविधा देणार आहोत, त्यातल्या परमनंट कुठल्या असणार आहेत आणि तात्पुरत्या स्वरूपाच्या कुठल्या असणार आहेत. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की 108 कोटी रुपयांचा विशेष निधी या निमित्तानं आपल्याला मिळाला. त्याच्यातून नेमकं काय पदरी पडणार आहे, काय तिथे उभारणार आहे? कन्यागत ज्या ऑगस्ट 11 पासून सुरू होणार आहे, तर त्या दृष्टीने जे पैसे आले होते किंवा जे फंड्स आलेले आहेत गव्हर्नमेंटचे, तर आपला किंवा इथले जे लोकप्रतिनिधी आहेत आणि जिल्हाधिकारी साहेब यांचा एक व्ह्यू असा होता की जर आले आहेत फंड्स तर लेट इट बी यूज फॉर द प्रोग्रेस. म्हणजे जे परमनंट स्ट्रक्चर आहेत ते मॅक्झिमम आपण तयार करावेत, जेणेकरून इथून पुढच्या काळातही हे क्षेत्र म्हणजे आता नरसिंहवाडी म्हणा किंवा खिद्रापूर म्हणा, हे जे आहे हे दत्ताचं स्थान किंवा जे शंकराचं स्थान आहे, तर हे जसं आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाचं आहे तर ते तसंच राहणार आहे. आणि जे आपण पैसे खर्च करणार आहे त्यातून असेट्स निर्माण व्हावेत त्या गावासाठी, एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर व्हावं. राईट. पण काय आहे त्याच्यामध्ये? मग याच्यामध्ये आपण मेनली रोड्स घेतलेले आहेत. Okay. अराउंड 4 स्ट्रीट रोड्स आहेत याच्यामध्ये आणि दॅट मच ओनली, म्हणजे अजून 4 आहेत ते इम्पॉर्टंट डिस्ट्रिक्ट रोड्स आहेत. तर हे अराउंड 48 किलोमीटर्सचे दोन्ही मिळून असे रस्ते आपण डेव्हलप केलेले आहेत. पण हे रस्ते नव्यानं बांधले गेलेले आहेत की आहे त्या रस्त्यांवरती त्यांचं रुंदीकरण करून अधिक सुसज्जित केले? राईट. जे रस्ते आहेत त्याचे पेक्षा मोठे रस्ते केलेले आहेत आणि ते जे डॅमेज झाले असतील तर त्याचं रस्त्यांची कामं झाली. रस्त्यांची कामं झाली. सेकंड थिंग आहे की वाडी पूर्वी जसं आहे की त्याच्यामध्ये टॉयलेट्स जे आता मेनली आपण हा विचार केला की त्यावेळी अराउंड 11 हे जे 4 दिवस आहेत 11 तारखेपासूनचे, त्याच्यामध्ये 11 ऑगस्ट पासून तर त्याच्यामध्ये अराउंड 2 ते 2.5 लाख भाविक येतील असा एक अंदाज आपण बांधलेला आहे. तर त्या जे येतील लोक, जरी ते फ्लोटिंग पॉप्युलेशन असेल तरी ही लोक आल्यानंतर त्यांना टॉयलेटची सोय पाहिजे, पिण्याच्या पाण्याची सोय पाहिजे, आरोग्याची सोय पाहिजे. तर याच्यासाठी जे आहेत की परमनंट स्ट्रक्चर ऑफ टॉयलेट्स हे 4 ठिकाणी वाडीमध्येच आपण केलेले आहेत. त्याचप्रमाणे टेम्पररी केलेले आहेत आपण. मोबाईल टॉयलेट्स आहेत, टेम्पररी टॉयलेट्स आहेत, हे पण केलेले आहेत. प्लस पार्किंग जो मेजर इश्यू आहे, कारण तुम्ही वाडी जर बघितलं तर नदी आहे, पार्किंगला जागाच नाहीये. तर आपण 2 ठिकाणी पार्किंग केलेलं आहे. बसेस आपण आत सोडणार नाहीये, वन वेज प्लॅन केलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि पार्किंग जे आहे स्टँड मध्ये केलेलं आहे फॉर व्हीआयपीज. आणि बाहेर जगदाळे कॉलेज आहे आणि दुसरा म्हणजे जशा गाड्या येतील, जे रोड्स आहेत की औरवाड कडून येणारे जर पब्लिक आहे तर तिथले 2 स्कूल्स आपण आयडेंटिफाय केलेत. त्या स्कूलच्या ग्राउंडवर पार्किंग होणार आहे. कुरुंदवाड कडून येणारे जे पॉप्युलेशन आहे तर त्याची कुठं पार्किंग होईल, तर कुरुंदवाड मध्ये नगरपालिकेची मोठी शाळा आहे तर तिथे पार्किंग केलेलं आहे. असे आपण जे रस्ते येतात तर ते वाडीत न येता गाड्या ते त्या ठिकाणी पार्क करायचे. अच्छा, ओके. असं केलेलं आहे. या निमित्तानं नदी काठावरती जे घाट असतात त्या घाटांची काही पुनर्बांधणी किंवा नव्यानं काही घाट बांधले गेलेत का? हो, आपण नवीन 11 घाट केलेले आहेत. वाडीमध्ये 6 घाट बांधलेले आहेत आपण. जे अष्टतीर्थ आहेत त्याच्यापैकी शुक्ल तीर्थ आहे, पापविनाशिनी तीर्थ आहे, संगम घाट एक आहे आणि गाव घाट असे नाव आहे. तर असे 6 ठिकाणी आपण वाडीमध्येच घाट नवीन पूर्ण नव्याने बांधलेले आहेत. आणि प्लस गणेशवाडीमध्ये 2 घेतलेले आहेत, शेरशाळला आणि कवठेगुंदला, अशी जी गाव आहेत. आणि औरवाड जे समोर बरोबर वाडीच्या समोरच्या बाजूला आपल्याला एक महादेवाचं मंदिर दिसतं, अमरेश्वर मंदिर म्हणतो आपण त्याला, तर तिथे एक नवीन घाट घेतलेला आहे. म्हणजे यातून हे निदान घाट आणखीन रस्त्यांचं रुंदीकरण हे आपल्याला एक परमनंट इन्फ्रास्ट्रक्चर यातनं मिळालेलं आहे.
पण मला अनेक प्रश्न विचारतो, नंतरच्या टप्प्यात विचारतो, कारण आता सध्या जे काही गेल्या आठवड्यामध्ये महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती, तर त्यामुळे एक प्रकारची तुमची रंगीत तालीम झाली आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये जर पुन्हा असाच पाऊस पडला आणि पुन्हा जर अशीच परिस्थिती, काय नेमकं करणार त्यानंतर विचारू. मला परत तुमच्याकडे यायचे सर, की आपण मगाशी म्हटलात त्या पद्धतीनं की हे कन्यागत महापर्व काळाच्या निमित्तानं आपण आपल्या जीवनदायिनी नदीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करू शकतो, पण त्याचबरोबर त्याचं एक धार्मिक अधिष्ठान असतं. पुण्य मिळतं, पुण्याई मिळती म्हणून लोक येत असतात. पण मुळात याच्यामागे काही आख्यायिका आहेत का, की अशा पद्धतीचा आपण हा महापर्व काल साजरा का करायचा? खूप सुंदर. या संदर्भात कन्यागत महापर्व कालाच्या संदर्भात एक अतिशय सुंदर अशी लोकविलक्षण कथा आहे. वाराणसी म्हणजे काशी हे संपूर्ण देशात गेली हजारो लाखो वर्ष अत्यंत श्रद्धेचं ठिकाण आहे. त्या वाराणसीमध्ये त्यावेळी दिवोदास नावाचा एक राजा राज्य करत होता. आणि त्यावेळेला मग व्यासमुनी असू देत, दत्तप्रभू असू देत, वेगळ्या प्रकारचे ऋषी मुनी हे सगळे त्या ठिकाणी राहत होते. कालांतरानं तो जो दिवोदास राजा होता हा अत्यंत धार्मिक होता, धर्माचरण करणारा होता. त्याच्यावर हैहय वंशाच्या कुळातील राजांनी हल्ला करायला सुरुवात केली. आणि मग एकदा असं झालं की त्याने एवढा जोरदार हल्ला केला की दिवोदास राजा तिथनं त्याला रणांगणातनं पळून जावं लागलं. आणि मग त्या हैहय कुळातल्या लोकांनी ते सगळं ताब्यामध्ये घेतलं आणि त्यांनी लोकांवर प्रचंड प्रमाणात अत्याचार सुरू केले. त्यामुळे तिथले ऋषीमुनी मग तिथून दक्षिणेकडे यायला निघाले. ते दक्षिणेकडे यायला निघाले, चालत 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 ते नाशिक त्र्यंबकेश्वर क्षेत्री आले. तिथला तो गोदावरीचा अत्यंत रम्य परिसर त्यांना आवडला. त्यातले काही लोक तिथं राहिले, तिथं थांबले, त्याने त्यांचे आश्रम वगैरे केले. काही लोक अजून पुढे दक्षिणेकडे चालू लागले आणि मग ते चालत 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 या धोम महाबळेश्वर पर्वत रांगांमध्ये आले. आणि त्या ठिकाणी त्यांनी श्री क्षेत्र महाबळेश्वर या ठिकाणी ही कृष्णा नदीचं हे परिसर पाहिला. आणि तिथं तो सप्त नद्यांचा उगम आणि तो सगळा परिसर त्यांना अतिशय आवडला. आणि मग ते तिथं राहिले. त्यांनी तिथं आपलं निवासस्थान बनवलं. आता ते निवासस्थान बनवल्यानंतर स्थिरस्थावर झाल्यानंतर या लोकांना, तिथल्या ऋषी मुनींना गंगेची आठवण यायला लागली. बर. आणि ज्या गंगेच्या सानिध्यात आपल्या पिढ्यानं पिढ्या गेल्या तर त्याला सोडून आता आपण इथं राहतोय, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये कालवा कालव झाली. आणि त्यांनी भगवान विष्णूंची प्रार्थना केली की तुम्ही स्वतः या ठिकाणी कृष्णेच्या रूपामध्ये आहात. कृष्णा नदीचं एक अत्यंत अद्भुत असं वैशिष्ट्य आहे की ती श्री विष्णूंचं जलरूप असं मानलं जातं. बर बर. कृष्णा साक्षात विष्णू तनू आणि वेण्णा हे शंकरांचं जलरूप मानलं जातं. त्यामुळे साक्षात विष्णूंचं रूप असलेली कृष्णा नदी तिथं आहे. आणि तिथं जर गंगा नदी येऊन मिळाली तर किती बहार येईल असा विचार त्यांच्या मनात निर्माण झाला. त्यांनी त्या पद्धतीनं लगेच भगवान विष्णूंची प्रार्थना केली. तो काळ अतिशय अद्भुत होता. त्यामुळे थोड्याशा प्रार्थनेनं भगवान विष्णू लगेच प्रसन्न झाले. ते तिथं अवतीर्ण झाले आणि त्यांनी विचारलं काय इच्छा आहे. त्यावेळेला यांनी सांगितलं की आम्हाला गंगा नदीची खूप आठवण येते आणि मग ती जर इथं आली तर किती बहार होईल. त्यावेळी भगवान विष्णूंना अतिशय आनंद झाला की या सगळ्या लोकांचं कल्याण होईल आणि प्रत्यक्ष गंगा नदी जर इथं आली तर एक वेगळा आनंददायी पर्वणी या सगळ्या दक्षिणेकडच्या लोकांना मिळेल. आणि म्हणून त्यांनी त्या क्षणी गंगेचं स्मरण केलं. त्यावेळेला ती गंगा नदी त्यांच्या पायाच्या अंगठ्यातून निघाली आणि सर्व ऋषी मुनी यांच्या समोर, व्यास मुनी, दत्तप्रभू यांच्या समोर, श्री विष्णूंच्या समोर ती कृष्णेच्या कोंडामध्ये विलीन झाली. अशा प्रकारे ती तिथं विलीन झाली. तिच्याबरोबर 1 वर्ष राहण्याचं कन्यागत जे काही पर्व आहे ते गुरु कन्या राशीत असताना 1 वर्ष राहण्याचं तिनं कबूल केलं आणि तो काळ कन्यागत महापर्वकाल म्हणून साजरा होऊ लागला. त्यावेळेला सर्वांनी श्री विष्णूंची आणि गंगेची प्रार्थना केली की जशी तू आत्ता आलीस तशी तू दर 12 वर्षानं येत जा. आणि गंगेनं सुद्धा त्यांची ही विनंती मान्य केली आणि त्यानुसार ती दर 12 वर्षानं इथं यायला लागली. अशा प्रकारची एक विलक्षण कथा या कन्यागत महापर्वकालाच्या मागे आहे. ही आख्यायिका आहे. या आख्यायिकेतनं मला स्वतःला एक असं सगळ्यात महत्वाचं वाक्य वाटलं की या निमित्तानं नदीला आपण देवता समान सगळ्यांनी मानलेलं आहे, तर ते देवता समान 12ही महिने आणि आयुष्यभर मानलं पाहिजे. सोयीस्करित्या मानून उपयोग नाही. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा या विषयावरती बोलूया. O2 लाईफ, आयुष्याला ऊर्जा देणारा प्रकल्प.
पडवळवाडी पन्हाळा रोड इथं साकारतोय 100 बंगलो असलेला भव्य प्रकल्प O2 लाईफ. प्रत्यक्ष भेट द्या आणि प्रदूषणमुक्त निसर्गाच्या सानिध्यात जगण्याचा अनुभव घ्या. कोल्हापुरी आतिथ्याची परंपरा आणि विविध प्रांतातील अस्सल स्वादिष्ट पदार्थांचा नजराणा. स्काय रेस्टो बार्बेक्यू अल्पावधीत लोकप्रिय झालेला, दर्दी खवय्यांच्या पसंतीला उतरलेला स्काय रेस्टो बार्बेक्यू म्हणजे ऑथेंटिक पंजाबी, मोगलाई, इंडियन, कॉन्टिनेंटल डिशेसचं बेस्ट अँबियन्सचं आलिशान हॉटेल. 3ऱ्या मजल्यावरील टेस्ट बर्ड तुम्हाला देईल विविध प्रांतातील फेमस आणि टेस्टी डिशेस त्या प्रांतातील ओरिजिनल शेफ्स कडून. रिझनेबल रेट्स आणि बेस्ट टेस्ट म्हणजेच स्काय रेस्टो बार्बेक्यू. वॅलेट पार्किंग, हसतमुख सेवा आणि होम डिलिव्हरी सह खवय्यांच्या सेवेत स्काय रेस्टो बार्बेक्यू, राजारामपुरी, 5वी गल्ली, मेन रोड, कोल्हापूर. O2 लाईफ, आयुष्याला ऊर्जा देणारा प्रकल्प. पडवळवाडी पन्हाळा रोड इथं साकारतोय 100 बंगलो असलेला भव्य प्रकल्प O2 लाईफ. प्रत्यक्ष भेट द्या आणि प्रदूषणमुक्त निसर्गाच्या सानिध्यात जगण्याचा अनुभव घ्या. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण बोलतोय कन्यागत महापर्वकाल म्हणजे काय आणि या निमित्तानं आपली जी जीवनदायिनी असती त्या नदीकडे आपण कशा पद्धतीनं बघतो, त्याच्या मागचं शास्त्रीय अधिष्ठान काय आहे, त्याच्यामागच्या धार्मिक आणि आध्यात्मिक भावना काय आहेत, प्रशासकीय स्तरावरती कोणकोणत्या योजना सुरू आहेत. मला उदय गायकवाड तुमच्याकडे यायचंय. मगाशी ब्रेक पूर्वी बोललो त्या विषयावरती. कृष्णा नदीचं तुम्ही आता एकूणच या सगळ्याचा एक पर्यावरणाचा किंवा एक भौगोलिक सगळा अभ्यास करता, तर कृष्णा नदीचं तुम्हाला अन्य नद्यांपेक्षा वेगळेपण काही जाणवतं का? काय आहे वेगळेपण? म्हणजे पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट, कृष्णा ही देशातल्या 8 प्रमुख नद्यांपैकी एक आहे. बर. महाबळेश्वरमध्ये उगम पावते आणि महाराष्ट्रात तिला 24 उपनद्या आहेत. बर. म्हणजे वेस्टर्न घाटमधून तिला जवळजवळ 21 उपनद्या महाराष्ट्राच्या हद्दीत मिळतात. आणि उजव्या बाजूने म्हणजे येरळा आणि वासना, वांगणा अशा काही दुष्काळी भागातून म्हणू आपण, पूर्वेकडच्या भागातून अशा काही नद्या येतात. यातल्या बहुतेक सगळ्या नद्यांवरती धरणं आहेत. आणि कोल्हापूर, सांगली, सातारा अशा 3 जिल्ह्यांचा साधारणतः विभागणी जर बघितली तर 350 TMC पेक्षा जास्त पाण्याचा साठा असणारी धरणं त्याच्यावरती आहेत. साधारणतः 35 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या या नदीवरती अवलंबून 3 जिल्ह्यांमधली आहे. सगळ्यात महत्वाचं, ही नदी आंध्र आणि कर्नाटक आणि तमिळनाडूपर्यंत जेव्हा जाते त्यावेळेला ती दक्षिण भारताची पोशिंदा आहे असं म्हटलं तर गैर ठरणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं की आता ह्याच्यामध्ये जेवढं धार्मिक दृष्टी आपण त्याच्याकडे बघतोय तेवढं शास्त्रीय आणि पर्यावरणीय बाजूने पण तिला बघितलं पाहिजे. नक्कीच. आणि मला असं वाटतं की कधी काही त्या नदीकडे किंवा कोणत्याही घटनेकडे थोडस लोकांनी आपुलकीनं बघावं म्हणूनच त्याला धार्मिक आणि वैदिक रंग दिला असेल. त्या निमित्तानं तरी लोक ती गोष्ट करतील, आचरणात आणतील म्हणून. फक्त एक आता या निमित्तानं एक मेसेज देण्याची सगळ्यांची जबाबदारी, म्हणजे माध्यम म्हणून आपण आता इथं एका माध्यमाच्या निमित्ताने आहोत, प्रशासन म्हणून आहेत, धार्मिक दृष्टीने अभ्यासक म्हणून आहे, मी एक कार्यकर्ता म्हणून आहे. आपली सगळ्यांची जबाबदारी आहे, नदीला तुम्ही गटार समजून तिथं येऊ नका. अगदी खरं. कारण गटार म्हणून तुम्ही जर बघणार असाल, जे आणलेलं आहे ते घरातलं टाकून द्यायचं आहे आणि इथं माझं पाप टाकायचं आहे म्हणून मला पुण्य घेऊन जायचं आहे. एरवी नदीच्या पाण्याचं पूजन केलं जातं, नदीला आपण देवता स्वरूप मानतो, परंतु त्या नदीमध्ये आपण काय काय टाकतो हे आपण कधी विचारच करत नाही. म्हणजे रासायनिक पदार्थांपासून ते मलमूत्रापासून ते आपल्या गाड्या धुण्यापासून ते गुरं धुण्यापर्यंत. नाही म्हणजे मी मागच्या आठवड्यातल्या एकादशीचा उल्लेख केला तुम्ही, म्हणून मी सांगतो, मागच्या वर्षी मला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एका टीम बरोबर भीमेचा किंवा चंद्रभागेचा अभ्यास करायची संधी मिळाली. वस्तुस्थिती मी मुद्दाम ह्या निमित्ताने या ह्याच्यावरती नमूद करतो की तिथं लोक चक्क वेळ घालवत नाहीत, 2 ते 3 मिनिटांमध्ये आपलं टॉयलेट बाथरूमचा जो विधी आहे तो उरकतात, थोडेसे बाजूला येतात, पुढे डुबकी मारतात आणि जातात.
आणि याच्यावरती काय करायचं असा जो मुद्दा आहे, कृपा करून या कन्यागत पर्वाला येणाऱ्या सगळ्या भाविकांना हात जोडून विनंती अगदी आहे. खरं. याच्यासाठी ही जी कृष्णेचं नाही, याच्यासाठी प्रशासनानं जी काही यंत्रणा उभी केलेली आहे. नाही, मी प्रशासनाच्या आधी असं म्हणतो, यांनी आता जे मुद्दा सांगितला की ती विष्णूचं रूप म्हणून तिच्याकडे बघा, ती तिच्याबरोबर वेण्णा संगम पावतीये, संगम माऊलीला कृष्णा वेण्णा दोघी एकत्र येतात, ते श्रीकृष्णा शंकराचा आणि विष्णूचं रूप आहे, त्याचं पावित्र्य राखा. कमसे कम त्याच्यामध्ये माझ्याकडनं मैला कचरा मलमूत्र जाणार नाही. तिचं दर्शन घेण्यासाठी किंबहुना तिच्याशी एकरूप होण्यासाठी मी आलो, एवढ्या पवित्र भावनेनं अगदी तिच्याकडे खरं, या. अगदी खरं. तरच त्या तरच कन्यागत ते महाप्रसादामध्ये राहील. येऊन नाहीतर तिचं डुबकी मारली तरच ते पुण्य मिळेल. अदरवाईज तुम्ही तिचं म्हणजे मी मलमूत्र विसर्जन करायला इथं आलोय, म्हणजे प्रशासनानं आज जी काही जबाबदारी पार पाडली आहे, त्यांनी टॉयलेट ब्लॉक्स आणि हे तयार केलेली आहेत. मी प्रशासनाला पण मला त्यात उद्या मला विचारायचंय की मुळात ही जे काही आता टेम्पररी किंवा परमनंट आपण जे काही टॉयलेट ब्लॉक्स उभे केले आहेत, त्या सगळ्या मलमूत्राचं सुद्धा तुम्ही त्याच्यावरती काही ट्रीटमेंट प्लांट इथे उभे करणार आहात का? कारण ते पुन्हा जे काही पाणी आहे ते पुन्हा कुठं सोडणार नाही तर आपण, तो एक महत्वाचा मुद्दा आहे. पुन्हा जर त्या टॉयलेट ब्लॉक्स मधनं बाहेर पडणारं सांडपाणी, मैलायुक्त पाणी जर पुन्हा त्या नदीतच जाणार असेल तर त्याला काही अर्थ नाही. एक आहे की कदाचित मला मिळालेल्या माहितीप्रमाणे बहुतेक अशी सुविधा किंवा एवढा निधी उपलब्ध झालेला नसावा. नाही, त्याची कारणं काही असतील, पण पुन्हा मुद्दा तोच होतो, तिकडे लोकांनी केलं काय आणि इकडे टॉयलेट ब्लॉक म्हणून त्यात सोडलं काय? म्हणून मी म्हणतो की प्रशासनाला याच व्यासपीठावर आपण आवाहन करूया आणि व्यक्तिगत पातळीवरती जाऊन हे सांगता सुद्धा येईल की ते कलेक्शन करून नजीकचा इचलकरंजीचा जो ट्रीटमेंट प्लांट असेल तिथं नेणं, ट्रान्सपोर्ट करणं हे टँकरच्या मदतीने सहज शक्य आहे. आणि हे याची रचना उभी करता येणं भाड्यानं तात्पुरत्या, म्हणजे जो मॅडम आता म्हटल्या पिकावर जो असेल 2.5-3 लाख लोक ज्या 4 दिवसात येतील त्या काळात तरी हे करणं सहज शक्य आहे. आणि नंतरच्या काळामध्ये त्याला तिथल्या तिथं सेप्टिक टँक सारखी रचना उभी करणं पण हे शक्य, पण तसं करणं अत्यावश्यक आहे. आवश्यक आहे. मला असं मॅडम की हा जो काही मुद्दा आहे, हा प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालून तो करणं अत्यावश्यक आहे. लोकप्रतिनिधी असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील त्यांनी सुद्धा या अतिशय सेन्सिबल मुद्द्याकडे लक्ष दिलंच पाहिजे. याच्यामध्ये आता सेप्टिक टँक्स आहेत, पण जो सीईटीपी प्लांट आपण म्हणतोय की ट्रीटमेंट प्लांट जो करायचा आहे तो दुसऱ्या टप्प्यात धरलेला आहे, जो इन फ्युचर कम्प्लीट होईल आपला. नाही, पण तो या महापर्व कालामध्ये होणार आहे का? कारण आता 2-2.5 लाख लोक येणार असतील तर त्यांचा संपूर्ण जो काही ताण आहे तो तिथल्या सगळ्या यंत्रणेला पेलणारा नाहीये. आणि तेव्हा पुन्हा जर ते सगळं पाणी नदीतच मिसळणार असेल तर मग त्या महापर्व कालाला काही अर्थच राहणार नाही. म्हणजे यापूर्वीचा आपल्याला नाशिकचा किंवा पंढरपूरचा जर अनुभव असेल किंवा अन्य देशातल्या इतर ठिकाणांचा जर अनुभव असेल आणि गंगेसाठी सुद्धा, गंगेबद्दलचा सुद्धा अनुभव असेल, तर माझं असं म्हणणं की आपण आता खूप प्राथमिक टप्प्यामध्ये आहोत. पहिल्या टप्प्यात 108 कोटी रुपये सरकारनं दिले. माझं असं म्हणणं या निमित्तानं पैसे लोकांच्याकडनं सुद्धा उभे राहिले पाहिजेत. केवळ इथं येणं आणि पुण्य धुवून निघून जाणं नव्हे. बोलता बोलता तो मुद्दा मांडला होता की लोक सहभागातून सुद्धा याच्यात अनेक गोष्टी करता येतील. एक्झॅक्टली. याच्यात मला असं म्हणायचं की ज्या पद्धतीनं ही सरकारची जबाबदारी आहे तशीच लोकांची, असा हा जो गायकवाड साहेबांनी मुद्दा मांडला हा अतिशय महत्वाचा आहे. परंतु यामध्ये ही जाणीव विकसित करणं अशा प्रकारची ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ती जाणीव, तोच आपला आजचा प्रयत्न आपला त्याच्या मला अनेकसं विचारायचंय की कुठल्याही कुंभमेळ्यामध्ये एक असतो ते म्हणजे शाही स्नान आणि पर्वणी, हा नेमका काय प्रकार आहे? खरं तर शाही स्नान ही कल्पना कशी आहे सांगतो की साधारण 150 आपलं स्वातंत्र्य मिळायच्या आधीच्या काळामध्ये आपल्याकडे सगळीकडे राजे होते आणि राजघराणी होती, संस्थानिक होते वेगवेगळे. तर त्याला अशी कल्पना होती की सगळ्यात पहिल्यांदा स्नान तिथं, मग ते कुंभमेळ्यात असू दे, सिंहस्थात असू दे किंवा पुष्कर स्नानामध्ये असू दे, ते सगळ्यात पहिल्यांदा स्नान तिथं ही राजघराण्यातले जे व्यक्ती आहेत त्यांनी तिथं पहिल्यांदा स्नान करायचं. म्हणून त्याला शाही स्नान पर्वणी असं म्हणायचे. राजघराण्यातल्या लोकांनी स्नान केल्यानंतर मग त्या ठिकाणी हे जे साधू संत आहेत, विशेषतः नागा साधू आहे, तुम्ही जर पाहिलं तर वैष्णव आणि नागा हे दोन आहेत. त्यातले नागा हे अधिक त्यांचं ते कुठं तुम्हाला सहसा दिसत नाही. हिमालयाच्या किंवा गिरनारच्या अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये ते आतमध्ये असतात, त्यांची साधना चालू असते. पण बरोबर त्यांना हे कुंभमेळा आणि सिंहस्थानी महापर्वकाल कळतात आणि ते बरोबर त्या क्षणी तिथं येतात. तर राजघराण्यातल्या लोकांचं स्नान झाल्यानंतर या
नागा साधूंनी, शैव वैष्णव साधूंनी स्नान करावं आणि मग सर्वसामान्य जनतेनं स्नान करावं, अशा प्रकारची ती कल्पना आहे. शाही स्नान म्हणजे पहिल्यांदा ह्या अशा प्रकारचे हे टप्प्याटप्प्यानं स्नान करणं. आता जे कन्यागत महापर्व होणार आहे त्यातलं पहिलं शाही स्नान असं कधी आहे का? याच्यामध्ये एकूण 8 पर्वणी आहेत याच्यामध्ये. त्यातली पहिली पर्वणी ही आता 12 ऑगस्टला आहे. 11 ऑगस्टला ती सुरू होणार आहे. 11 ऑगस्ट, 12 ऑगस्ट आणि पुढचे 2 दिवस असा तो एकत्रित सोहळा चालणार आहे. मग अशी गर्दीचा जो विषय निघाला त्या संदर्भात मला असं नमूद करावं असं वाटतं की कृष्णा नदीत गंगा नदीचं जे आगमन होणार आहे कन्यागत महापर्वकालाची जी बेसिक थीम आहे, त्या थीम मध्ये कृष्णा नदीच्या काठावर वर्षभरामध्ये कुठेही स्नान करणं पुण्यदायी आहे. बरं, ओके. त्यामुळे ही जी वेगवेगळी नृसिंहवाडीलाच आलं पाहिजे असं नाहीये. परंतु म्हणजे यामध्ये महाबळेश्वर आहे, वाई आहे, माहुली आहे किंवा औदुंबर आहे, ब्रह्मनाळ आहे. ब्रह्मनाळ सुद्धा अतिशय सुंदर ठिकाण आहे. हरिपूर आहे सांगली जवळचं. त्याचबरोबर हे वाडी आपला आहेच, खेद्रापूर आहे, जुगुळ आहे, कवठे गुलंद, शेडशाळ आहे, गणेशवाडी आहे. या सर्व ठिकाणी हा सोहळा साजरा केला जाणार आहे. तर मग त्या ठिकाणी तिथंही जरी गेलं तरी देखील अर्थात यातलं मुख्य ठिकाण नृसिंहवाडी आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे, कारण ती दत्तात्रेयांची राजधानी म्हटली जाते. एक्झॅक्टली. तर तो एक भाग आहे. त्याचबरोबर दत्तप्रभू म्हणजे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज तिथे येण्याच्या पूर्वीपासूनही ते ठिकाण हे जी अष्टतीर्थ आहेत त्याच्या संदर्भामध्ये हजारो वर्षांपासून ज्या अत्यंत पवित्र मानली गेली. परशुरामांनी 21 वेळेला पृथ्वी निक्षत्रिय केली होती, परंतु त्यानंतर ती जी त्यांच्यामध्ये एक प्रकारची तो जो काही पश्चाताप त्यांना झाला होता आणि त्यातनं जे काही त्यांना वेदना होत होत्या त्यात त्यांनी सर्व तीर्थ म्हणून जे वाडीच्या पुढं कुरुंदवाडच्या घाटावर प्रयाग तीर्थाच्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्यांनी साधना करून टाकळी या ठिकाणी रामायणात उल्लेख आहे की सीतेनं आणि रामानं तिथं आपल्या दशरथ महाराजांचा दशक्रिया विधी ते श्राद्ध विधी केला होता आणि त्याला दशरथ महाराज स्वतः तिथं आले होते. अशा प्रकारचं विलक्षण आध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठान वाढील आहे. या बाबतीत थोरल्या महाराजांनी म्हणजे परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामींनी जी श्रीकृष्ण लहरी असे एक अतिशय सुंदर चरित्र रचलेलं आहे. तर त्यामध्ये त्यांनी एक अद्भुत वर्णन केलेलं आहे कृष्णा नदीचं की कृष्णा नदीचं मुख म्हणजे हा वाई आणि धोम आणि हा सगळा परिसर आहे. कृष्णा नदीचं हृदय म्हणजे नरसोबावाडी आहे. कृष्णा नदीची नाभी म्हणजे कुरवपूर आहे. आणि एक अद्भुत गोष्ट तुम्हाला सांगतो की कृष्णा नदी ज्या वेळेला त्या कोरोमंडल परिसरामध्ये आंध्र प्रदेशमध्ये याला मिळते गंगासागराला त्यावेळेला तिचं त्या ठिकाणी तिचं पात्र जवळ 8 ते 10 किलोमीटर लांब आहे रुंदी त्याची. तर तिथं ती 2 बाजूनं समुद्राला मिळते. म्हणजे तिथं पुन्हा कृष्णा वेगळी येते आणि वेण्णा वेगळी येते आणि जसे माणसाला 2 पाय आहेत तसे त्या 2 पायांनी ती त्या कृष्णा गंगासागराला मिळते. असं हिचं अद्भुत वैशिष्ट्य आहे. वा. मी आता माझा वेळ संपत चाललाय त्यामुळे मला थोडक्यात विचारायचंय. मगाशी जो मुद्दा घेतला होता की गेल्या आठवड्यामध्ये जो काही पाऊस झाला आणि त्यानंतर झपाट्यानं पंचगंगा नदीचं पाणी वाढलं, अशा पद्धतीनं जर समजा पुन्हा ऑगस्ट महिन्यात पाऊस पडला आणि जर काही पुन्हा एकदा महापूर सदृश्य किंवा महापुराची परिस्थिती निर्माण झाली तर त्याच्या संदर्भामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटचा काही विचार केला आहे का? येस. याच्यामध्ये आपल्या 2 गोष्टी आहेत. एक कोचर आयोगाने जे डायरेक्शन्स दिलेत यात्रा किंवा मोठे फंक्शन्स हे असतात मंदिराच्या परिसर यात्रा म्हणून आपण, तर त्याच्यामध्ये आपण ज्योतिबाला जी यात्रा होती त्याच्यामध्ये जसे प्रत्येक डिपार्टमेंटला त्यांचं काम वाटून दिलं होतं सो दॅट की समजा काही एखाद्या रस्त्यावर एखादा ऍक्सिडेंट झाला तर मग रिस्पॉन्सिबिलिटी म्हणूया किंवा ते काम नेमकं कोणी बघायचं किंवा तिथून कॉल आला जबाबदाऱ्या निश्चित केल्या. राईट. आणि समजा तिथून असं होतं की बऱ्याच वेळा तहसीलदारच माहिती असतो माणसाला किंवा तिथला तलाठी माहिती असतो आणि तो माणूस त्यालाच फोन करतो. तर तिथून सगळं अरेंजमेंट होईपर्यंत वेळ जो महत्वाचा असतो अशा गोष्टींमध्ये, तर त्यावेळी एक माणूस आपण त्या कामासाठी डेप्यूट केला तर तो माणूस सगळं बघेल किंवा जे काय तिथं होणाऱ्या गोष्टी आहेत मे इट बी गुड किंवा नंतर काही झालं तर मिसहॅप झाला तर त्याचं सगळी जबाबदारी त्याची राहील आणि तो ते सगळं मॉनिटर करेल जेणेकरून ते व्यवस्थित चालेल. आता तुम्ही जे दुसरं विचारलं होतं की मागच्या आठवड्यात जो पाऊस झाला आणि कृष्णेला तर बरंच म्हणजे वाडीचं मंदिर पूर्णपणे पाण्यात होतं. तर ते मला वाटतं मागच्या वर्षी आपल्याकडे पाऊस कमी झाला पण दरवर्षी तेवढ्या प्रमाणात पाणी येत असतंय. ऑलमोस्ट ऑगस्टच्या दरम्यान एवढं पाणी असतं. दक्षिण द्वार हे तर दरवर्षी 2-3दा तरी होतच असतं. मग तशी जर परिस्थिती उद्भवली तर त्याच्याबद्दल तुम्ही काही विचार केलाय का?
आता मेन म्हणजे आम्ही बोट्स ज्या आहेत त्या अरेंजमेंट केलेल्या आहेत. म्हणजे आता सध्या माझ्याकडे शिरोळमध्ये 6 बोटी इन गुड वर्किंग कंडिशन आहेत, जे आता महत्वाचं आहे, इन गुड वर्किंग कंडिशन. म्हणजे तो आम्ही याच्यापूर्वीच म्हणजे कन्यागत म्हणूया किंवा डिझास्टर मॅनेजमेंट याच्या आधीच आम्ही मे मध्ये जून मध्ये त्याचे डेमो आणि त्याचा मेंटेनन्स सगळा करून घेतला होता. विथ लाईव्ह बोट्स आहे, म्हणजे लाईव्ह जॅकेट्स आहेत, रिंग्स आहेत, प्लस आणखीन आता नवीन 8 बोट्स जिल्हाधिकारी साहेब घेणार आहेत. मेन पर्पज आहे कन्यागतचा. समजा जर आणखीन पाऊस वाढला आणि पुढे आपल्याला गणेशवाडी या एरियामध्ये खिद्रापूरमध्ये लागल्या तर आणखीन बोट्स आणि लाईफ जॅकेट्स अशा इन्स्ट्रुमेंट्स घेणार आहोत. आणि हे सगळं आपण दोन्ही गोष्टी करतोय. समजा आणखीन पाऊस वाढला ऑगस्टमध्ये, असं म्हणतात की यावर्षी पाऊस जरा जास्त आहे, हा अंदाज आहे आपला, तर या दरम्यान जर पाऊस जास्त झाला आणि पाणी जर वाढलं तर हे आपल्याला लोकांच्या सुरक्षिततेसाठी पण त्याचा नक्कीच परिणाम त्यावेळेला कन्यागतावरती होईल. नाही चलो, मी आणखीन एक गोष्टी प्रशासनाचे प्रतिनिधी आहेत म्हणून आठवण करून देतो की या वर्षी 30 जुलै अखेर अलमट्टी डॅमवाल्यांना 518 पर्यंत त्यांचं स्टोरेज घ्यायचं आहे. हे याला लवादाने मान्यता दिलेली आहे. आणि 30 सप्टेंबर ऑगस्ट एंड पर्यंत त्यांना 524 वरती जायचं आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे आता म्हणजे 5 जूनला आपण चर्चा केलेली आहे. 5 जूनला इथं अशी परिस्थिती होती, सगळ्या धरणातनं डिस्चार्ज सुरू होता आणि पुराची पातळी 21 दिवस आपण पूर तिथे बघितला आणि पूर आत्ता जो होता तेवढाच पूर होता. आत्ता धरणाचा डिस्चार्ज अजून धरणं भरायचे, रस्त्याचा डिस्चार्ज नसताना ही परिस्थिती आहे. त्याचं कारण अलमट्टीला ते स्टोरेज घेतायत. अच्छा, म्हणजे मला हे या निमित्ताने पाणी पुढे सरकत नाहीये, फ्लश होत नाहीये. बरोबर. तर आपल्याला हे लक्षात घ्यायला लागेल, प्रशासनाची जबाबदारी आहे की अलमट्टी बरोबर कम्युनिकेशन करायला पाहिजे. कन्यागत म्हणून इथं नुसतं बघत बसले चालणार नाही. आणि 6 बोटी आणि 8 बोटी घाटांवरती पाणी आलं तर माणूस तर पोहोचूच शकणार नाही. म्हणजे जर तुम्ही हे जर आता म्हणजे पहिल्यानी माझ्या तर मी म्हणजे माझ्या वयाच्या पहिल्या टप्प्यामध्ये कन्यागतची एवढी तयारी मी बघतोय. पण चांगली गोष्ट आहे. या निमित्तानं इन्फ्रास्ट्रक्चर होतंय, या निमित्तानं पर्यटन वाढेल, या निमित्तानं नद्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन वाढेल. 100% मान्य. पण हे जे आहे इंटरस्टेट मॅनेजमेंटचा जो मुद्दा आहे पहिला, तो मुद्दा तितकाच महत्वाचा आहे. दुसरा मुद्दा मला हायलाईट करावा असं वाटतो की सरांनी आता जे सांगितलं की हा 13 महिन्याचा काळ आहे. म्हणजे हे आपला सगळा व्यवहार पुढच्या सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. आणि या 13 महिन्यामध्ये जवळपास 6-7 महिने, आत्ताचे 2-3 म्हणजे ऍट द एंड ऑफ ऑक्टोबर आणि पुढचे पुन्हा आपण असं म्हणू 15 जून पासून पाऊस लागेल सप्टेंबर पर्यंत पावसाळ्याचा काळ आहे. आणि मधला जो पॅच आहे त्या मधल्या पॅच मध्ये पाण्याचं नियोजन कसं करणार याचा आराखडा कुठेही तयार नाहीये. प्रशासन हे एकतर्फी केवळ प्रशासकीय अधिकारी बसून चर्चा करायला लागलेत. याच्यामध्ये इथले जाणकार काय आहेत, इथं अभ्यास काय करायला लागलेत, इथली माध्यमं काय म्हणतात, 2005च्या पुराचं काय म्हणणं होतं. 13 महिन्यामध्ये आपण केवळ आता पावसाच्या दिवसांचा विचार करतोय. एक्झॅक्टली. मधल्या कालावधीमध्ये जर पाणीच नाही उरलं नदीमध्ये तर ही जिल्हा प्रशासनाने याचा विचार केलेला नाही. आणि दुसरी गोष्ट, आपण पंचगंगेचा विचार करून चालणार नाही, कारण पंचगंगा त्याच्या पुढे डाऊनस्ट्रीमला मिळते नरसिंहवाडीच्या. वरनं येणाऱ्या नद्यांचं व्यवस्थापन हे तिथल्या सगळ्या पाटबंधारे खात्याच्या नियोजनाबरोबर आपलं नियोजन कसं असणार आहे, ह्याला फ्लशिंग कसं राहील, याची क्वालिटी ऑफ आपण आणखी एक एपिसोड करूया. महत्वाचा आहे कारण त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल लेवलला आपल्याला विचार करावा लागणार. आणि जे म्हणतात म्हणजे सरांनी जे म्हटलं की या धार्मिक भावना, हे पावित्र्य, ही परंपरा म्हणून जर तुम्हाला टिकवायचं असेल, आणि एक आत्ता आपलं मोठं चॅलेंजिंग टास्क आहे या निमित्तानं नदीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन, किंवा तुम्ही मगाशी वापरलेले शब्द की माझं आरोग्य जसं मला आता बघायचं आहे तसं नदीचं आरोग्य बघितलंच पाहिजे. दर 12 वर्षांनी, दर म्हणजे 40 नंतर दर वर्षांनी बीपीएनी हे तपासून घ्या, तसं नदीचं आता बघण्याची गोष्ट आहे. मला असं वाटतं या निमित्तानं जर आपण कन्यागत महापर्व काल या निमित्तानं आपण एकूणच नद्यांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन अधिक निकोप झाला. आणि आपण जर आता सर म्हणले त्या पद्धतीनं लोकसहभागातून प्रत्येक गोष्ट प्रशासनानंच केली पाहिजे असं न बघता नदीची स्वच्छता असेल, घाटांची स्वच्छता असेल, मलमूत्र विसर्जन असेल, या सगळ्याबद्दल आपण जागरूक झालो. आणि मग त्याला आपलं जे काही धार्मिक अधिष्ठान आहे, आपलं जे काही आध्यात्मिक अधिष्ठान आहे ते अबाधित राहणारच आहेच. पण या कन्यागत महापर्व कालाच्या निमित्तानं आपल्याकडे टुरिझम वाढेल, आपल्याकडे त्यामुळे जे काही पर्यटक भाविक येतील त्यांच्यामुळे स्थानिक इकॉनॉमीला बळ मिळेल, असे त्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की कन्यागत महापर्व काल या निमित्तानं आपण वेगवेगळ्या अँगलनं त्याकडे बघितलं पाहिजे
आज आमच्या स्टुडिओमध्ये हे 3 मान्यवर आले, त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे. मला खरं तर पुन्हा एकदा या विषयावरती पाटुकले सर आणि उदय गायकवाड यांना घेऊन पुन्हा एक एपिसोड करायचा आहे, कारण ज्यातले अजूनही काही अँगल, अजूनही काही मुद्दे राहिलेले आहेत. त्यामुळे मी नक्की त्याला पुन्हा एकदा बोलणार आहे. पण तो तास आमच्या स्टुडिओमध्ये आज हे 3 मान्यवर आले आणि या विषयावरती बोलले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं.